हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन. अनुवाक दुसरा. भक्ती म्हणजे भौतिकाचे कर्मकांडांचे निरोध रूप. सूत्र क्रमांक 9. तस्मिन् अनन्यता तद्विरोधीषु उदासीनताच. त्या परमात्म्याबद्दल अनन्यता आणि त्याच्या विरोधी विषयी उपेक्षा म्हणजेही निरोध होय. या सूत्रात निरोध म्हणजे काय ते आणखी जास्त स्पष्ट केले आहे. येथे निरोधाची 2 लक्षणे सांगितली आहेत. प्रथम लक्षण म्हणजे त्या परमात्म्याबद्दल अनन्य भाव. दुसरे लक्षण म्हणजे या एका भावाखेरीज परमात्म्याबद्दल इतर भाव म्हणजे विरोधी भाव होय. ह्या अशा विरोधी भावाची उपेक्षा करणे म्हणजे निरोध होय. किंवा परमात्म्याबद्दल अनन्य भाव दृढ झाला की त्याच्याबद्दल इतर विरोधी भाव आपोआप दुर्लक्षित केले जातात, उपेक्षित केले जातात. याला निरोध असे म्हणतात. हा असा निरोध म्हणजे भक्ती होय. परमात्म्याबद्दल अनन्य भाव म्हणजे निरोध होय. जेव्हा भक्ताची देहादी इंद्रिय सर्वस्वी त्या परमात्म्याच्या चरणी एकचित्त होतात, तेव्हा भक्ताला एका परमात्म्याशिवाय अन्य भाव राहत नाही. भक्ताची जेथे पाहावे तेथे तू माझा सांगाती अशी परमात्मा सन्मुख अवस्था होते. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी चराचर सृष्टीत डोळे परमात्म्याचे रूप पाहतात. त्यांना सर्वत्र परमात्माच दृष्टीस पडतो. जे पाहावे त्याच्यात परमात्मा नजरेत भरतो. कानाने जे ऐकावे तेथे परमात्म्याचा महिमा ऐकायला येतो. सर्वत्र विठ्ठलाचाच गजर ऐकायला येतो. प्रत्येक आवाजात ओंकार ध्वनी घुमलेला जाणवतो. नादानादातून सुरास्वरातून नाद ब्रह्माचा साक्षात्कार होतो. मुखाने काही बोलावे तर हरिनाम उद्घृत होते. सतत ओम तत्सत्वम असीचा जप एका बाजूला चालू असतो. भक्ताला परमात्म्याच्या पादसेवन भक्तीशिवाय एक क्षणही चैन पडत नाही. त्याने परमात्म्याजवळ पैज लावलेली असते. मी सेवा करायला थकतो की तू सेवा करवून घ्यायला कंटाळतो तेच पाहूया. बालकाला फक्त त्याच्या मातेचेच दूध हवे असते. आजूबाजूला जलाशय भरलेले असतात तरीही चातक पक्षाला पर्जन्यवृष्टीचे जल हवे असते. अन्य पाण्याने त्याची तहान भागत नाही. भक्ताला एका परमात्म्याखेरीज अन्य काहीही नको असते. परमेश्वराशी अनन्य भाव नष्ट झाला की भक्त आणि परमात्मा यांच्यातील अंतर शून्य होते. त्वम असी चा साक्षात्कार होतो. आता तू आणि मी आणि तू असे काही नाहीच. सर्व एकच आहे. विश्वात प्रत्येक गोष्टीमध्ये सर्वत्र एकच एक आत्मा व्यापून आहे. तो आत्मा म्हणजे मीच आहे हे दिव्य ज्ञान भक्ताला होते. तेथेच परमात्मा आणि भक्त हे द्वैत संपुष्टात येते. अद्वैताचा साक्षात्कार होतो. या अशा अनन्य भावाने भक्त परमात्मा होऊ लागतो. तो परमात्मामय होतो. तो परमात्मा स्वरूप होतो. त्याला अंतर्बाह्य त्या एका परमात्म्याचाच आविष्कार जाणवतो. असा भक्त परमात्म्याच्या भजन कीर्तनात तल्लीन होतो. तो देहभान विसरतो. ही अशी अनन्य निस्सीम भक्ती पाहून तो दयाघन कनवाळू परमात्मा स्वतः भक्तमय होऊ लागतो. परमात्मा भक्त होतो. महत् आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा जेथे त्याचे भजन कीर्तन चालू असते तेथे हजेरी लावतो. तेथे सभामंडपात श्रोता म्हणून उपस्थित होतो. परमात्म्याबद्दल हा असा अनन्य भाव निर्माण झाला की परमात्म्याबद्दल इतर दुजा, अन्य, निराळा, विरोधी इत्यादी भावांचा अभाव होतो. कोणी परमात्म्याबद्दल काही विरोधी बोलले तर भक्त परमात्म्याबद्दल भक्तीच्या इतक्या अतिउच्च शिखरावर पोचलेला असतो की तो अशा परमात्मा विरोधी विषयांची उपेक्षा करतो. त्याकडे दुर्लक्ष करतो. हत्ती आपल्या नादात चालत असतो. जर त्याच्यावर कुत्रा भुंकू लागला तर हत्ती त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. भक्ताला माहीत असते की मूर्खांच्या नादाला लागू नये.
आपण आपले परमात्म्याला अपेक्षित कर्म करावे अशा क्षुद्र मनोवृत्तींच्या लोकांसाठी आपला भक्तीचा अमूल्य वेळ वाया घालवू नये. कारण जर आपण अशा मूर्खांची उपेक्षा न करता त्यांच्या विचारांचे, विरोधी मतांचे खंडन करू लागलो तर त्यामुळे आपल्याला क्रोधाच्या, भावभावनेच्या आहारी जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामधून आपल्याला सुखदुःखाच्या भावभावनांचा विनाकारण रिपुमय त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा भक्ताने अशा या उपद्रवींपासून दूर राहावे, अशांची उपेक्षा करणे आणि त्यांना अजिबात महत्त्व न देणे हीच त्यांची लायकी असते. परमात्म्याबद्दल अनन्यभाव दृढ झाला की भक्तात आपोआपच अन्यविषयी उपेक्षित भाव निर्माण होतो. एका परमात्म्याशिवाय अन्य वस्तुजगताविषयी तो उदास होतो. परमात्म्याशिवाय दुसऱ्या कसल्याही विषयी विचार प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष व्यक्त करावे असे त्याला वाटत नाही. ही अशी प्रतिक्रिया शून्यता, साक्षीभाव, इतर वस्तुजगतविषयी उपेक्षा, उदासीनता परमात्म्याशिवाय इतर विषयांच्या निरोधाचा मार्ग होते. यालाच भक्ती म्हणतात. त्याला एका परमात्म्याशिवाय दुसरे विषय नको होतात किंवा कोणताही विषय निघाला, कोणत्याही विषयावर बोलणे सुरू झाले की भक्ताच्या बोलण्याची गाडी, बोलण्याचा ओघ परमात्म्याच्या महिम्यावर, परमात्म्यांच्या कथाकथनांवर, परमात्म्यांच्या प्रवचनावर वळण घेतो. रांगोळीचा कण जेथे पडेल तेथे आपला स्वतःचा रंग घेऊन पडतो आणि आपले स्वतःचे अस्तित्व दाखवतो. तसेच भक्त जेथे असेल तेथे अन्य विषय आपोआप परमात्मामय होतात. आता भक्ताला निराळी विशेष अशी उपासना, आराधना, साधना करावी लागत नाही. भक्त जेथे असेल तेथे त्याच्यासमोर गाभारा तयार होतो. त्या गाभाऱ्यात स्वतः परमात्मा मूर्त रूप घेऊन प्रस्थापित होऊन उभा राहतो. भक्त जेथे असेल तेथे मंदिर निर्माण होते. भक्त ज्यांच्या सानिध्यात असेल ते वारकरी होतात. तो ज्या जनसमूहात असेल त्या जनसमूहाला वारीचे, यात्रेचे रूप येते. तो जो प्रवास करतो ती तीर्थयात्रा होते. तो जे बोलतो ते परमात्म्याचे प्रवचन होते. तो जे गातो ते परमात्म्याचे भजन होते. तो जो आशीर्वाद देतो तो परमात्म्याचाच वर असतो. तो जे सेवन करतो तो परमात्म्याचा प्रसाद होतो. तो ज्याला ज्याला स्पर्श करतो ते पावन होते. कारण आता परमात्म्याची जी इच्छा तीच भक्तांचीही इच्छा झालेली असते. आता भक्तांच्या माध्यमातून परमात्मा व्यक्त होत असतो. शेवटी महत्त्वाचे लक्षात घ्यावे की हे सर्व गृहस्थी सांभाळून, समाजात राहून, भौतिक जगतात वास्तव्य करून उपलब्ध होते. कारण सृष्टीनियम चालू राहावा ही सुद्धा त्या परमात्म्याची अपेक्षा, इच्छा असते. सूत्र क्रमांक 10. अन्याश्रयणाम त्यागः अनन्यता. परमात्म्या व्यतिरिक्त इतर विषयांचा त्याग करणे म्हणजे अनन्यता होय. परमात्म्याशिवाय इतर सर्व विषयांचा त्याग करणे म्हणजे अनन्यता होय. याचा अर्थ एक परमात्मा हा विषय सोडला तर बाकी सर्व विषयांचा त्याग करणे म्हणजे अनन्य भक्ती, एकनिष्ठ भक्ती होय. येथे सूत्रातच त्याग असा शब्द वापरला आहे. आपण सूत्र क्रमांक 8 मध्ये पाहिले की त्याग म्हणजे निरोध नव्हे, तसेच त्याग म्हणजे भक्तीही नव्हे. परंतु काही विषय असे आहेत की त्यांना निरोध होत नाही. असे विषय त्याग करूनच त्यापासून दूर जावे लागते. उदाहरणार्थ एखादा विद्यार्थी चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला तर त्याचे कौतुक करण्यात जर आपण गुंतून राहिलो तर आपल्याला त्या विद्यार्थ्याबद्दल माया उत्पन्न होईल. अशा वेळी निरोध करणे शक्य नसते. कारण परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्यामुळे तेथे अपेक्षा, उदासीनता ठेवणे प्रशस्त नसते. अशा वेळी तेथून निघून दूर जाणे हेच उचित असते. याला येथे त्याग असे म्हटले आहे.
याचाच अर्थ सत्वगुणाची उपेक्षा करता येत नाही, त्याचा त्याग करणेच योग्य असते. अनेक वेळा बोलत असताना एका विषयातून दुसरा आणि दुसऱ्या विषयातून तिसरा विषय बोलला जातो. अशा वेळी ते बोलणे अशा काही अवस्थेला आलेले असते की त्या बोलण्याची बोलता बोलता मध्येच उपेक्षा करता येत नाही. अशा वेळी तारतम्य ठेवून त्याग करून तेथून सुटका करून घ्यावी लागते. एखादा बैरागी रामदासी बुवा फिरत फिरत तीर्थयात्रा करत साधकांबरोबर स्वतःच्याच गावी जातो. आता तेथे भिक्षा मागताना तो आपल्याच गाववाल्यांची लहानपणापासून असलेल्या ओळखीच्यांची अपेक्षा करू शकत नाही. अशा वेळी त्याग करूनच तेथून दूर व्हावे लागते. यावर उत्तम उपाय म्हणजे स्वतःतच स्थित राहणे, स्वतःतच एकचित्त होणे, आत्ममौनात असणे. त्यामुळे एकनिष्ठ भक्ती होऊ शकते. सूत्र क्रमांक 11. लोके वेदेषु तदनुकूलाचरणं तद्विरोधीषु उदासीनता. लौकिक वैदिक कर्म जर परमात्म्याच्या भक्तीला पोषक असतील तर त्याचे आचरण करणे म्हणजेच परमात्म्याच्या विरोधी विषयांची उपेक्षा करणे होय. सूत्र क्रमांक 8 मध्ये आपण पाहिले की लौकिक वैदिक इत्यादी कर्मापासून दूर होणे म्हणजे निरोध होय, म्हणजेच भक्ती होय. तसेच सूत्र क्रमांक 9 मध्ये आपण पाहिले की त्या परमात्म्याबद्दल अनन्यता आणि त्याच्या विरोधी विषयी उपेक्षा म्हणजे ही निरोध होय, म्हणजेच भक्ती होय. परंतु हे जरी सत्य असले तरी आपला मूळ हेतू हा परमात्म्याची भक्ती करणे हा आहे. त्याला सर्वप्रथम प्राधान्य आहे. त्यामुळे या सूत्रात असे सांगितले आहे की लौकिक वैदिक कर्म जर परमात्म्याच्या भक्तीला पोषक असतील तर त्याचे आचरण करणे म्हणजेच परमात्म्याच्या विरोधी विषयांची उपेक्षा करणे होय, म्हणजे भक्ती होय. येथील उलटसुलट विधानांमुळे गोंधळून जाऊ नये. येथे अगदी सोपी गोष्ट सांगितली आहे. जरी एखादे तत्व आपण स्वीकारलेले असले तरीही जर एखाद्या वेळी त्या आपल्याच तत्वाच्या विरुद्ध वर्तणूक आपल्या मूळ हिताला तत्वाला पूरक असेल तर आपल्या ठरविलेल्या तत्वाला मुरड घालून त्याच्या विरुद्ध आचरण करावे. आपल्या खोटे बोलण्यामुळे युद्धात द्रोणाचार्य मारले जाण्याची आणि त्यामुळे युद्ध जिंकण्याची शक्यता आहे असे दिसताच युधिष्ठिर धर्मराजा असत्य बोलला. याचा अर्थ असा आहे की परमात्मा आपल्यासमोर जशी परिस्थिती आणेल तसे आपण वागावे. आपले तत्व त्यावेळी बाजूला ठेवावे. पाण्याचा महापूर आला, महाप्रचंड लोंढा आला तर ताठ उभे असलेले वृक्ष उन्मळून पडतात, परंतु लव्हाळी पाण्याच्या लोंढ्यांपुढे वाकून नम्र झाल्यामुळे तग धरतात. तेव्हा परमात्म्याच्या चरणी प्रथम नम्र व्हावे. तो जसे म्हणेल तसे आचरण करावे. त्याने धावायला सांगितले तर धावावे, स्तब्ध बसायला सांगितले तर स्तब्ध बसावे. तेच आपले जीवन असते. हरिओम.